काल आपण ज्या मुद्द्यावरती फोकस केला ते म्हणजे आर्या आणि निक्कीचा वाद, आज सुद्धा त्याच मुद्द्यावरती बोलणार आहे. बाकी रिव्ह्यूचे मुद्दे थोडेफार निग्लेक्ट करा तुम्ही, कारण ते मुद्दे महत्त्वाचे नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आर्याला बाहेर काढणं हे चूक आहे की बरोबर आहे, निक्कीला शिक्षा न देणं चूक आहे की बरोबर आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण विश्लेषण करणार आहे. तुमची मतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. मला काय वाटतंय ते मी इकडे तुम्हाला सांगणार आहे. तर आज भाऊच्या धक्क्याचं शूटिंग झालं आणि या धक्क्यावरती हा निर्णय घेण्यात आला की आर्या जाधवला घराच्या बाहेर काढून टाकायचं. संपूर्ण महाराष्ट्र याच गोष्टीच्या विरोधात होता आणि महाराष्ट्राचं हे म्हणणं होतं की आर्या जाधवला शिक्षा झाली नाही पाहिजे, कारण आर्या जाधवने जे केलेलं आहे ते निक्कीच्या त्रासाला कंटाळून केलेलं आहे. त्यामुळे बिग बॉसच्या मेकरनी आर्याला घराच्या बाहेर काढायला नाही पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र आर्याला सपोर्ट करत होता. आपण सुद्धा आर्याच्या बाजूने व्हिडिओ बनवले होते आणि आपण सुद्धा आर्याला सपोर्ट करत होतो. त्याचबरोबर आपण हेही म्हटलं होतं की हिंसेला आपण कधीही समर्थन करत नाही. तर आज बिग बॉसने जे आहे ते रितेश भाऊ थ्रू आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. तर रितेश भाऊंनी पहिल्यांदा काय केलं मित्रांनो बघा, म्हणजे बिग बॉसची ही स्ट्रॅटर्जी आहे की काय ते तुम्हाला समजेल. तर रितेश भाऊंनी काय केलं की सगळ्या घरातल्या लोकांना उभा केलं आणि गाणं वाजवलं. वेकअप सॉन्ग म्हणाले ते कोणतं, मानसानी मानसाशी मानसा समवागणे, हे गाणं लावलं. छान गाणं आहे, मला खूप आवडतं. आणि त्या गाण्यानंतर रितेश भाऊंनी सगळ्याकडून हे वधवून घेतलं की बाई टास्कमध्ये तुम्हाला जी इजा झाली आहे ती कोणाकोणाकडून झाली आहे. म्हणजे बाहेर जे लोक बोलत आहेत ना की अरबाज धक्का देतोय, निक्की धक्का देते, त्या लोकांना उत्तर देण्यासाठी रितेश भाऊंनी या लोकांकडून हे वधवून घेतलं की तुम्ही सांगा की तुम्हाला इजा कोणाकडून झालेली आहे. म्हणजे आपण जो विचार करतोय त्याच्यापेक्षा पुढचा विचार जो आहे तो बिग बॉसच्या मेकर्सनी केला. आता यामध्ये उत्तरं काय आली बघा. अभिजित म्हणतो मला सूरजकडून लागले, त्यानंतर जान्हवी म्हणते मला अरबाजकडून लागले, त्यानंतर अंकिता म्हणते मला संग्रामदादाकडून लागले. म्हणजे प्रत्येकाने आपापली वेगवेगळी उत्तरं जी आहेत ती दिलेली आहेत. डीपी म्हणतो मला संग्राम आणि अरबाजकडून लागलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळ्या कंटेस्टंटची नावं घेतली. याचा अर्थ काय, बिग बॉसच्या मेकर्सला हे दाखवायचं होतं की फक्त घरामध्ये निक्की आणि अरबाजच धक्काबुक्की करत नाही, बाकी सगळी लोक सुद्धा धक्काबुक्की करतात. मग हे आपल्याला जे विज्युअल्स दाखवतात बिग बॉसचे मेकर्स, ते विज्युअल्स कुठून येतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. म्हणजे काल जो टास्क झाला त्या टास्कमध्ये अरबाजने जो अभिजितला धक्का दिलेला असेल किंवा दुधाच्या टास्कमध्ये निक्कीने जो आर्याला धक्का दिलेला असेल, या सगळ्या गोष्टी जे प्रखरतेने दाखवत आहेत बिग बॉसचे मेकर्स, त्या कुठून येतात आहे. सगळ्या गोष्टीमध्ये जे प्रेक्षकांना दाखवलं जातंय त्यामध्ये तर हेच दिसतंय की अरबाज आणि निक्कीच अग्रेसिव्ह आहेत. मग आता इकडे हे सांगून की सगळेच लोक एकमेकाला इजा करत आहेत किंवा सगळेच लोक अग्रेसिव्ह आहेत, हा मला वाटतंय की या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रकार आहे. आणि यामुळे या लोकांनी सुरुवातीलाच हे सांगितलं की सगळे लोक जे आहेत ते घरामध्ये धक्काबुक्की करतात. त्यामुळे जो हा मुद्दा जो होता धक्काबुक्कीचा तो इकडे जो आहे तो झाकण्याचा प्रयत्न मेकर्सकडून करण्यात आला. त्यानंतर दुसरा जो आहे ते आर्याला कटघऱ्यामध्ये उभा करण्यात आलं, म्हणजे एका बाजूला उभा करण्यात आलं आणि त्यांना हे सांगण्यात आलं की तुम्ही इंटेन्शनली जे आहे ते निक्कीला कानाखाली मारलेले आहे. कारण कानाखाली मारण्याच्या आधी तुम्ही जे आहे ते हे सांगितलं होतं की निक्की मी तुला मारेन. आधी तुम्ही बोलला आणि मग ते कृत्य केलं, म्हणून ते तुम्ही इंटेन्शनली कृत्य केलं. पण निक्की तांबोळीने ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांची शिक्षा काय दिली निक्की तांबोळीला, हे मला रितेश भाऊ आणि बिग बॉसच्या मेकर्सने सांगावं. निक्की तांबोळीला जी आता सध्या शिक्षा देण्यात आलेली आहे ती कशाबद्दल देण्यात आलेली आहे, ती घरामध्ये काम करत नाही म्हणून तिला ती शिक्षा देण्यात आलेली आहे. निक्की तांबोळीने कोणाला धक्का दिला, कोणाला नकल लावली, या गोष्टीमुळे निक्कीला ती शिक्षा देण्यात आलेली आहे का, तर नाही देण्यात आली. मग जर आर्याने इंटेन्शनली निक्कीला मारला असेल, आर्या घराच्या बाहेर जाऊ शकते, तर निक्की पूर्ण सीझन नॉमिनेट तरी व्हायला पाहिजे ना. आर्याला घरातून बाहेर काढून तुम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करताय की घरात हिंसेला वाव नाहीये, पण हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या माणसाला तुम्ही काही शिक्षा देत नाही. हा कोणता मेसेज देताय तुम्ही. या मेसेज मधून काय दिसतंय की भाई तुम्ही हिंसेला प्रवृत्त करा, तुम्हाला आम्ही शिक्षा नाही करणार, पण जो हिंसा करेल त्याला आम्ही शिक्षा देऊ. मग जे आतापर्यंत निक्कीने जे चाळे केलेले आहेत, एखाद्याला जाणून बुजून इन्स्टिगेट केलेलं आहे किंवा निक्की तांबोळीने धक्का दिलाय, नकं वरबडलेत, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत किंवा एखाद्या सिनियर कलाकाराचा अपमान असेल, या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर का निक्की तांबोळी पूर्ण सीझनसाठी नॉमिनेट होत नाही आणि आर्या जाधवने एकदा हिंसा केली म्हणून तिला सरळ घराच्या बाहेर काढलं जातं,
हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते प्रेक्षकांसमोर आणि बिग बॉसच्या समोर उभा राहतंय असं मला वाटतंय. आर्या जाधवला हे सांगण्यात आलं की तुम्ही पहिल्यापासूनच असे वागत आहात, कारण तुम्ही जे आहे ते प्रत्येक वेळेस टास्कमध्ये जे आहेत तुमच्या कपड्यामध्ये जे आहेत ते टास्कची प्रॉपर्टी भरत असतात, जसं की टी शर्टमध्ये प्रॉपर्टी भरतात टास्कची, असं सांगण्यात आलं. तुम्ही सुरुवात केल्यामुळे बाकी सगळ्या लोकांनी हीच पद्धत चालू केली. मग ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कपड्यामध्ये टाचची प्रॉपर्टी भरता त्यावेळेस समोरचा व्यक्ती जर का तुमचे कपडे वडायला गेला तर त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. पण मी वडणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सांगतो की त्याने हे कृत्य बरोबर नाही केलं, अशा पद्धतीचं वक्तव्य रितेश भाऊंनी केलं. पण रितेश भाऊंना मला साधं सरळ हे गणित विचारायचंय की भाई ठीक आहे तिने आतमध्ये घातलं, पण तुम्ही टी शर्ट फाडणाऱ्या लोकांना काहीच बोलला नाही. निक्की तांबोळीने आर्याचे टी शर्ट फाडून टाकले, कपडे फाडून टाकले. तुम्ही काय सांगता की मी तिला ओरडलो? अरे ओरडला का तिला शिक्षा दिली? काय केलं नक्की तुम्ही? नॅशनल टेलिव्हिजनवरती एखाद्या मुलीची कपडे फाडणं ही किती घाण गोष्ट आहे. ज्या पद्धतीने निक्कीने योगिताचे सुद्धा कपडे फाडायचा प्रयत्न केला होता, आर्याचे कपडे फाडायचा प्रयत्न केला, त्याबद्दल निक्कीला तुम्ही फक्त ओरडूनच गोष्ट भागणार आहे का निक्कीला अशी कोणती तरी शिक्षा द्यायलाच हवी ना तुम्ही, की ज्यामुळे निक्की तांबोळे जे आहे ती या सगळ्या गोष्टी करायला परत प्रवृत्त होणार नाही. आणि तुम्ही हे सगळं आर्यावरती ढकलून प्रेक्षकांना हे सांगताय की आर्याची चूक आहे, आर्याने ते टी शर्टच्या आत जे आहे ते प्रॉपर्टी ठेवली म्हणून निक्कीनं ते जे आहे ते टी शर्ट पाडलं. म्हणजे निक्कीच्या चुकावरती पांघरून घालायचा प्रयत्न करताय का तुम्ही? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी अजूनही आर्याच्या हिंसेचं समर्थन करत नाहीये, पण माझे काही मुद्दे आहेत जे निक्की तांबोळीला प्रोटेक्ट केलं जातंय बिग बॉस कडून, त्याबद्दल माझे काही प्रश्न आहेत ते मांडतो, हे लक्षात ठेवा तुम्ही. आर्याला बाहेर काढताय ठीक आहे, आर्याने चूक केली, आर्याने हिंसा केली, पण हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या माणसाला तुम्ही काहीच बोलत नाही. अरबाजने ज्या पद्धतीने धक्के मारलेले आहेत घरामध्ये, जसं की अभिजितला तो मोठा धक्का मारला होता, त्यावर त्याला एवढंच बोलण्यात आलं की तुम्ही हे चुकीचा गेम खेळताय, इथून पुढे मला बोलायला भाग पाडू नका. अरे तुम्ही त्या धक्क्याला शिक्षा द्यायलाच हवी, कारण तो धक्का खूप जास्त इंटेन्शनल होता, हे सगळ्याला दिसत होतं. आता आर्याला तुम्ही बाहेर काढताय तर त्याबरोबर या लोकांना सुद्धा शिक्षा द्यायला हवी ना. आर्याने चूक मान्य केली की बाबा हो माझ्याकडून चूक झालेली आहे, सगळं झालेलं आहे. त्यानंतर इकडे रितेश भाऊने जे आहे ते गोष्ट क्लिअर केलेली आहे मित्रांनो, की हे जे टेलिकास्ट आहे यामध्ये हिंसा का दाखवली नाही, कारण आपला जो बिग बॉसचा स्लॉट आहे तो प्राईम टाइमचा स्लॉट आहे आणि त्या प्राईम टाइमच्या स्लॉटमध्ये अशा प्रकारची हिंसा आम्ही दाखवू शकत नाही. हा रियालिटी शो आहे, यामध्ये सगळं खरं असतं म्हणून ती गोष्ट आम्ही दाखवली नाही, अशा पद्धतीचं क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. आणि मी हे मान्य करतो की प्राईम टाइमला अशा गोष्टी दाखवायला अलाउड नसतात. पण जे काही निक्कीला पांघरून घालण्यात आलेलं आहे बिग बॉसच्या मेकर्स कडून, हे पांघरून हेच दाखवतंय की निक्कीची शोला किती गरज आहे. ना निक्कीला शिक्षा देण्यात आली किंवा ना निक्कीला त्या पद्धतीने बोललं गेलं, आणि आर्याला फक्त 2 मिनिटं सुद्धा बोलायची संधी नाही दिली आणि तिला सरळ जे आहे ते घरातून बाहेर काढण्यात आलं. निक्कीला डायरेक्ट विचारण्यात आलं की तुमचं मत काय आर्याबद्दल, तर तिने डायरेक्ट फेसला सुनवून टाकला की मला हिला घरामध्ये ठेवायचं नाहीये. मी कालपासून हे सांगतोय की निक्कीला हा फुलटॉस दिला होता आर्याने आणि निक्की त्याचा फायदा घेणार, आणि तसंच झालं. बिग बॉसने निर्णय द्यायच्या आधीच निक्की बोलली की मला हिला घरात ठेवायचं नाही, हिला घरातून बाहेर काढा. म्हणजे निक्की तांबोळीचं ठरलं होतं की एखाद्याला इन्स्टिगेट करायचं आणि बाई त्याच्याकडून जे आहे ती चूक झाली की बोलायचं बिग बॉसला की बाई याला घरातून बाहेर काढा. मला विशेष वाटतं की हिंसा करणारा दोषी आहे तर हिंसेला प्रवृत्त करणारा दोषी का नाही, याचं उत्तर जे आहे ते द्यायला हवं, आणि ते उत्तर जे आहे ते बिग बॉस कडून मिळालं नाही. म्हणून मला असं वाटतंय की आर्याच्या बाबतीत जो आहे तो अन्याय झालेला आहे. मला असं वाटतंय जर का आर्याला तुम्ही घराच्या बाहेर काढताय तर तुम्ही निक्कीला सुद्धा शिक्षा द्यायला हवी होती, तुम्ही अरबाजला सुद्धा शिक्षा द्यायला हवी होती. एवढं हे साधं सरळ गणित होतं. पण बिग बॉसच्या मेकर्सनी त्यांच्या सोयीचं काम केलेलं आहे. आर्याला अशी उचलली आणि अशी घराच्या बाहेर फेकून दिली ना. तिला जे आहे ते तुम्हाला माहिती आहे एकदा शिक्षा झाल्यावर ना बाकी सदस्यांना भेटून दिलं ना तिची एवी दाखवण्यात आली, आणि हे खरंच खूप चुकीचं झालंय असं मला वाटतं. या सगळ्या प्रकरणानंतर मित्रांनो सगळ्यात मोठा लॉस कोणाचा झालाय, तर सगळ्यात मोठा लॉस झालेला आहे आर्या जाधवचा. आता भलेही तिला जनता सपोर्ट करते, भलेही आपण तिच्या सगळे पाठीशी उभा आहे, पण ॲट द एंड पॉइंटला आर्या जाधवला हे घर सोडून जावं लागलेलं आहे. ज्यावेळेस आर्या जाधव उद्या जाऊन टीव्ही समोर बसेल आणि बिग बॉस हा कार्यक्रम ट्यून ऑन करेल, त्यामध्ये ती स्वतःला बघू शकणार नाही.
तिला या गोष्टीचं कितीतरी वाईट वाटेल. बिग बॉसमध्ये येण्यासाठी आर्याने किती मेहनत केली असेल, किती मेहनत करून ती या लेवलला पोहोचली असेल. बिग बॉसमध्ये येण्यासाठी किती लोक तळमळत असतात आणि एवढ्या मोठ्या संधीचं सोनं न करता फक्त एका चुकीमुळे, एका चुकीच्या निर्णयामुळे तिला अशा पद्धतीने बाहेर पडावं लागतं. ही किती शोकांकित आहे आर्यासाठी हे तुम्ही समजून घ्या. या सगळ्या प्रकरणानंतर आर्याच्या फक्त रागीट निर्णयामुळे जे आहे ते आर्याचं नुकसान झालंय आणि आर्याने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलाय आणि तिला जे आहे ते घराच्या बाहेर पडावं लागलेलं आहे. जर का एका मिनिटासाठी तिने तिच्या रागावरती कंट्रोल ठेवला असता, ती 20 सेकंद 30 सेकंद जी होती तिने कंट्रोल केला असतं, तर आज ही तिच्यावरती वेळ आली नसती. इव्हन तिला हाही मुद्दा भेटला असता जेव्हा बिग बॉस सांगतंय की निक्कीचा धक्का लागला होता तिला, त्यावेळेस ती त्या धक्क्याचं जे आहे ते फुटेजमध्ये रूपांतर करू शकत होते आणि बोलू शकत होते की निक्कीने मला धक्का दिलाय, निक्कीने मला धक्का दिलाय. अशा पद्धतीचं वक्तव्य करून ती ड्रामा करून फुटेज घेऊ शकत होती. त्या संधीचं सुद्धा तिने जे आहे ते सोनं नाही केलं. जसं बिग बॉसने सांगितलं, पॅडी दादाने अंकिताने ज्या प्रकारे जे आहे ते निक्कीला हँडल केलं, तशा पद्धतीने जर का आर्याने कदाचित हँडल केलं असतं, याला अशा प्रकारे घराच्या बाहेर पडावं लागलं नसतं. त्यामुळे मित्रांनो, कधीही राग आणि भीक माग असतो. ज्या पद्धतीने एका चुकीच्या निर्णयामुळे आर्याचं नुकसान झालं, तसं तुम्ही सुद्धा रागावरती कंट्रोल ठेवा मित्रांनो. कारण रागामुळे बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडतात आणि नंतर आपल्याला पश्चाताप करायची वेळ येते, जसं आर्यावरती पश्चाताप करायची वेळ आलेली आहे. रितेश भाऊंनी संग्रामबद्दल बोलायला सुरुवात केली. आता ही जी गोष्ट आहे ती मी आर्याबरोबर कशी कनेक्ट करतोय ते बघा. आता संग्रामला हे सांगण्यात आलं की तुमचा जो आहे तो मिस्टर इंडिया गेम आम्हाला पाहायला मिळाला, तुम्ही एकदम चुकीचा गेम खेळला, तुमच्यामध्ये ताकद नाही, तुम्ही अरबाजला अडवू शकत नाही. म्हणजे संग्रामच्या इगोला लागल अशा गोष्टी ज्या आहेत ते रितेश भाऊ त्याला बोलले. घरातील लोक सुद्धा बोलले की संग्राम घाबरतोय. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संग्रामबाबत बोलण्यात आल्या आणि संग्रामला सांगण्यात आलं की तुम्ही जे आहे ते समोरासमोर लढाई करत नाही. आणि एका पॉइंटला रितेश भाऊ म्हणतात की घरामध्ये मला हिंसा आवडत नाही, घरामध्ये तुम्ही एकमेकांना धक्के द्यायचे नाही, एकदम साधा सरळ टास्क खेळता. आणि दुसऱ्या जागेवरती तुम्ही संग्रामला सांगताय की तुम्ही अरबाज बरोबर धक्काबुक्की का केली नाही. म्हणजे हा जो डबल स्टँडर्ड बिग बॉसचा गेम आहे ना, तो डबल स्टँडर्ड गेम अतिशय केविलवाना आहे मित्रांनो. कारण जर का तुम्हाला घरामध्ये धक्काबुक्की होऊनच द्यायची नसेल, तर तुम्ही संग्राम जो खेळला त्याला ॲप्रिशिएट करायला हवं होतं. तुमचं काय म्हणणं आहे की तुम्ही अरबाजला जाऊन भिडा म्हणजे काय करायचं? संग्रामने कुस्ती खेळायची का अरबाजच्या 2-3 कानफाडीत मारायच्या? काय करायचं? संग्राम त्याच्या पद्धतीने व्यवस्थितच गेम खेळतोय. अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की ते बिग बॉसचं घर आहे, कुस्तीचा आखाडा नाहीये. आणि जर का एखादा अचानक त्या घरामध्ये गेला आणि अचानक त्याला सांगितलं की जा आणि तू अरबाज बरोबर जे आहे ते धक्काबुक्की कर, माणूस कसा काय धक्काबुक्की करेल? ना तो अरबाजला ओळखतोय, ना बाकी घरातल्या कंटेस्टंटला ओळखतोय, फक्त टीव्हीवर ते बघून गेलाय आणि तो डायरेक्ट जाऊन या लोकांना कसं काय भेटेल? हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे ना. तरी सुद्धा बिग बॉस करून वारंवार हे सांगितलं जातंय की भाई संग्राम, तू व्यवस्थित अजिबात सुद्धा गेम खेळत नाहीये, तुझा गेम जो आहे तो चुकतोय, कारण तू अरबाजशी धक्काबुक्की करत नाही, अरबाज बरोबर लढत नाही. कारण तू स्वतः हे बोलला होता की अरबाज आता तू ताकदीच्या माणसाची लढ. एका बाजूला सांगणं की बाई घरामध्ये धक्काबुक्की करायची नाही आणि एका बाजूला सांगणं की लढ. म्हणजे हा जो दुटप्पेपणा आहे ना, हे जे बिग बॉसचं धोरण आहे ना, हे अतिशय केविलवानं धोरण आहे. आणि या धोरणाबद्दल काय बोलायचं, म्हणजे हे हास्यास्पद धोरण आहे असं मला वाटतं. बाकी जे आहे ते संग्राम भाऊला बोललं गेलं की तुम्ही निक्कीचं लक्ष नसताना निक्कीला जे आहे ते पाण्यामध्ये ढकलून दिलं. त्यावर संग्राम जो आहे तो एक्सप्लेनेशन देण्याच्या आत सांगितलं की तुम्ही निक्कीला जे आहे ते निक्की बरोबर जे आहे ते चुकीचंच केलं. ठीक आहे, निक्की बरोबर संग्रामने चुकीचं केलं, पण निक्की जे लोकांना धक्के देते, निक्की जे लोकांना बिलो द बेल्ट जे आहे ते बोलते, निक्की एखाद्याचा बाप काढते, त्यावर बिग बॉसच्या तोंडातून वाचा सुद्धा फुटत नाही. त्यावेळेस बिग बॉसच्या घरात नियमावली वगैरे काय नसतं. या निक्की तांबोळीने घरामध्ये किती लिमिट क्रॉस केलेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि अशा निक्की तांबोळीला प्रत्येक वेळेस सांगणं की निक्कीच्या बाबतीत अन्याय होतोय, ही निक्की तांबोळी घरात बसून बोलते की मी या लोकांचं काम ऐकणार नाही, बिग बॉसने दिलेली शिक्षा सहन करेन पण यांचं काम करणार नाही. या गोष्टीबद्दल पण तिला काही सुद्धा बोललं जात नाही आणि निक्की तांबोळीला डोक्यावर बसवलं जातं आणि तिला सांगितलं जातं की तुझ्या बरोबर अन्याय होतोय, तुला डायरेक्ट पाण्यामध्ये ढकललं. वा बिग बॉस वा. ही मुलगी तिकडे जाणून बुजून नाटक करत होती, तिला पूलमध्ये जायला अलाउड होतं तरी ती खोटं बोलत होती. आणि बिग बॉसने सुद्धा सांगितलेलं की तुम्हाला उडीच मारावे लागेल. आणि संग्रामने नॉर्मल धक्का दिला, याचं आम्ही समर्थन नाही करणार, पण तुम्ही त्यासाठी निक्की ग्रेट आहे हे जर का म्हणत असाल तर मला असं वाटतंय की कुठेतरी
पाणी मुरतंय आणि हे पाणी कोणतं आहे याचा जो आहे तो खरंच शोध घेण्यासारखा आहे. आणि ज्या पद्धतीने आर्याला टार्गेट करण्यात आलं, ज्या पद्धतीने संग्रामला टार्गेट करण्यात आलं, यावरून एकच गोष्ट जाणवते की बिग बॉसला अजूनही अरबाज आणि निक्कीला घरामध्ये ठेवायचे, त्यांच्याकडून फुटेज घ्यायचे. कारण घरातून आता कोण बाहेर जाणार आहे उद्या ते तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत सोशल मीडियावरून कळालंच असेल. त्यानंतर इकडे जे आहे ते सूरजचा जो आहे तो बाजार उठवण्यात आला आणि सूरजला सांगण्यात आलं की भाई तू टास्कमध्ये तुझ्या कॅप्टन्सीमध्ये घरामध्ये खूप जास्त रूल तुटले. मी आधी सुद्धा म्हटलेलं आहे की सूरजला गेम इम्प्रूव्ह करायची गरज आहे. आता त्याला बोलायला सुरुवात करणार आणि तसंच होताना दिसतंय. सूरजला जे आहे ते बोलायला सुरुवात केलेली आहे आणि मला असं वाटतंय की सूरजने जर का आत्ता गेम नाही सुधारला तर खूप जे आहे ते कठीण होऊन बसणार आहे. कोथंबिरीचा मुद्दा निघाला. कोथंबिरीच्या मुद्द्यावरून वर्षाताईला सांगण्यात आलं, पण वर्षाताईने कोणाचंच नाही ऐकलं आणि तो मुद्दा एवढा असा एवढा ताणत गेला, त्यावर काय बोलणार आहोत आपण. जर का वर्षाताईने ती गोष्टच ऍक्सेप्ट नाही करायची तर आपण काय करणार. एखाद्याचा असतो स्वभाव, त्याला काय करणार. रितेश भाऊ समोर सुद्धा त्याने ती गोष्ट ऍक्सेप्ट नाही केली. पॅडी दादाचं टास्कमध्ये चांगलं खेळल्याबद्दल कौतुक करण्यात आलं आणि त्यांना चक्रव्यूहमध्ये जे आहे ते चुगली दाखवण्यात आली. त्यामध्ये डीपी आणि अंकिताची चुगली दाखवण्यात आली आणि मला अपेक्षा होती की पॅडी भाऊ काहीतरी रिॲक्ट करतील, पण पॅडी भाऊचा जसा स्वभाव आहे तसंच जे आहे ते वागले आणि त्यांनी रिॲक्शन जे आहे ते अजिबात दिली नाही. बाकी घरातल्या लोकांना सांगितलं की भाई मी असा काही विचार करत नाही. मला एक्सपेक्टेड होतं की पॅडी दादाने काहीतरी तिकडे जे आहे ते रिॲक्शन द्यायला हवी, पण ती दिली नाही. तर अशा पद्धतीचा एपिसोड होता मित्रांनो. आपला मेन फोकस जो होता एपिसोडवरती तो फोकस होता आर्याला घरातून का बाहेर काढलं याबद्दल. तुमचं काय म्हणणं या सगळ्या प्रकाराबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.